नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीचा 6वा पाठ महासागराचे महत्त्व यामधील पुढचा भाग पाहणार आहोत। यापूर्वी आपण महासागराचं महत्त्व, त्याचबरोबर महासागरातून मिळवलं जाणारं मीठ हे कशा प्रकारे तयार केलं जातं याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये घेतली आहे। तर आपण आज या पुढचा पाठ पाहूया। पहा, पान क्रमांक 34 या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दर्शवलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्या आहारामधील अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। आता आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या या चित्रांपैकी कोणकोणत्या गोष्टी असतात, तुम्हाला चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्यायची आहेत। वरीलपैकी कोणते पदार्थ मांसाहार या गटामध्ये येतात? मांसाहार या गटामध्ये यापैकी कोणते पदार्थ येतात हे तुम्हाला चित्राद्वारे ओळखून त्याच्यासमोर खूण करायचे आहे। यापैकी कोणते पदार्थ जलचरांपासून बनवलेले असतात? जलचरांपासून म्हणजे काय? पाण्यामध्ये राहणाऱ्या सजीवांपासून बनवले जाणारे पदार्थ, ज्याला आपण काय म्हणतो? मांसाहारी पदार्थ। हे कोणकोणते आहेत हे तुम्हाला टिक करायचं आहे। आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात। मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यामधून मासे मिळतात। अनेक जे मांसाहारी लोक असतात त्या मांसाहारी लोकांच्या आहारामध्ये माशांचं सेवन केलं जातं आणि मासे हे आपल्याला नदी, तलाव, महासागर जे पाण्याचे स्रोत आहेत त्या स्रोतांमधून हे मासे आपल्याला उपलब्ध होतात। नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते। पहा, नदी, तलाव याच्यापेक्षा महासागरामधून मोठ्या प्रमाणामध्ये मासे मिळवले जातात। का मिळवले जातात? कारण माशांना आवश्यक असणारे जे वातावरण आहे ते वातावरण महासागरामध्ये त्यांना मिळतं आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक सुद्धा महासागरामध्ये होते आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मासे हे महासागरामधून मिळतात। समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते। मानवाच्या प्राचीन व्यवसायापैकी हा एक व्यवसाय आहे। पहा, इयत्ता 5वी मध्ये परिसर अभ्यास भाग 2 यामध्ये तुम्ही शिकलेला आहात की अश्मयुगीन मानव हा काय करत होता? पहिले भटकंती करत होता। जंगलामधील अनेक जी कंदमुळे, फळे असेल, त्याचबरोबर जंगलामधील जी प्राणी आहेत त्या प्राण्यांची शिकार करून तो काय करायचा? आपली उपजीविका भागवत होता आणि हळूहळू या मानवाची भटकंती थांबली आणि तो एके ठिकाणी राहू लागला। मग अशा वेळेस त्यांनी काय केलं? मासेमारी या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यामधून तो काय करत होता? समुद्रामधून जलचर प्राणी घेऊन त्यांचा आहारामध्ये समावेश करत होता आणि म्हणून मासेमारी हा काय आहे? एक प्राचीन व्यवसाय आहे, खूप काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे। आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरीही औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी सुद्धा या जीवांचा वापर होतो। आता तुम्ही सायन्समध्ये शिकलेलाच आहात की व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड हे माशांपासून निर्माण केलेलं जे कॉड लिव्हर ऑइल आहे आणि शार्क लिव्हर ऑइल आहे यामधून मिळतं आणि म्हणजेच औषधी निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये माशांचा वापर केला जातो। त्याचबरोबर खत निर्मिती असेल, खत तयार करणे यासाठी सुद्धा माशांचा वापर केला जातो आणि संशोधन, नवीन शोध लावण्यासाठी सुद्धा माशांचा वापर केला जातो। संशोधन करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो। भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी म्हणजे शार्क, रावस इत्यादी समुद्रजीव खाल्ले जातात। म्हणजे भारतामध्ये आढळणाऱ्या ह्या माशांचे काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत। जगाचा विचार करता यामध्ये अनेक प्रजातींची भर पडते। मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो। आत्ताच पाहिलं आपण की कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल कोणत्या विटॅमिनचा पुरवठा करतात? व्हिटॅमिन डी। आणि यासाठी या महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा कशातून होतो? माशांच्या सेवनातून, मासे खाल्ल्यावर होतो।
ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची ज्या देशामध्ये कमतरता आहे, उणीव आहे, शेतीसारखे व्यवसायासाठी पूरक जमीन नाही किंवा योग्य प्रकारची मृदा उपलब्ध नसेल किंवा अनेक व्यापार बिझनेस हे निर्माण करण्यासाठी सुद्धा आवश्यक ती साधनसामुग्री कच्चा माल उपलब्ध नसेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं जीवन हे पूर्णतः सागरावर समुद्रावर अवलंबून असतं. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, सागरी किनारा आहे, समुद्र आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त व्यवसाय हे समुद्रावर अवलंबून असतात. म्हणजे यामध्ये असेल अनेक खनिजं मिळवली जातात, त्याचबरोबर मासेमारी असेल, मिठागरी असेल, असे अनेक व्यवसाय जे की समुद्रावर पाण्यावर अवलंबून आहेत, अशा व्यवसायांची त्या ठिकाणी निर्मिती होते आणि लोकांना त्यापासून रोजगारसुद्धा उपलब्ध होतो. उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेट ही काय आहेत, ही या ठिकाणच्या लोकांचं जीवन पूर्णतः कशावर अवलंबून आहे, सागरावर अवलंबून आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. वरील तक्त्यामध्ये 30 अक्षांश ते 40 अक्षांश अक्षवृत्तादरम्यान येणाऱ्या काही ठिकाणची सरासरी कमाल आणि किमान तापमान दिला आणि त्याचा अभ्यास आपण पुढील कृतीमध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी काही आपल्याला प्रश्न आहेत आणि खाली आपल्याला स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. तर आपण यातलं स्पष्टीकरण पाहूया. वरील जी कृती आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की पृथ्वीवर वेगवेगळ्या स्थानांच्या तापमानामध्ये काय आढळतो, फरक आढळतो आणि हा फरक आढळण्याचं कारण काय आहे, पृथ्वीचा सूर्यासमोर येणारा वक्र आकार आणि त्यामुळे पृथ्वीवर आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तापमान हे आढळून येतं. तसेच सरासरी कमाल आणि किमान तापमानात सुद्धा तफावत म्हणजे फरक दिसून येतो. सरासरी कमाल म्हणजे काय, दिवसभराचं सगळ्यात जास्तीचं तापमान आणि किमान म्हणजे कमीत कमी तापमान, या दोन तापमानामध्ये फरक दिसून येतो. ही तफावत किनारी प्रदेशात म्हणजे समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशामध्ये, ज्या ठिकाणी समुद्र आहे अशा ठिकाणी कमी असते, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात म्हणजे खंडांतर्गत प्रदेशामध्ये हा कमाल आणि किमान तापमानातला फरक हा जास्त असतो. याचा अर्थ महासागर, समुद्र, मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. कुठे फरक पडत नाही, तर महासागर, समुद्र आणि मोठे जलाशय अशा ठिकाणी असलेला जो प्रदेश आहे त्याच्या सानिध्यामधला, त्या प्रदेशामध्ये तापमानामध्ये आपल्याला कमाल आणि किमान तापमानामध्ये जास्त फरक दिसून येत नाही. याचं मुख्य कारण काय, तर या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारी बाष्प होय. कारण ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा असल्यामुळे सतत त्या पाण्याची काय तयार होते, वाफ तयार होते, बाष्प तयार होते आणि ही बाष्प हवेमध्ये धरली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय असेल, तापमान जास्त आढळून येतं आणि हवेतील ही बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेऊन ती साठवते आणि त्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान सम राहतं. सम म्हणजे काय, सारखे राहते. आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडतात. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय, विषुववृत्ताच्या जवळ असलेला म्हणजे कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानचा प्रदेश. या ठिकाणी आपण पाहिलं प्रथम सत्रामध्येच तुम्ही अभ्यासलेला आहे की सूर्यकिरणे या ठिकाणी लंबरूप पडतात, अतिशय सरळ पडतात, कारण सूर्यासमोर येणारा भाग हा त्या ठिकाणी सरळ असतो आणि त्यामुळे या ठिकाणी तापमान कसं असतं, निश्चितपणेच जास्त असतं. त्यामुळे या भागात जमीन आणि पाणी जास्त तापते. तर या उलट ध्रुवीय प्रदेश म्हणजे बर्फाळ प्रदेश, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ध्रुवीय प्रदेशामध्ये जमीन आणि पाणी कशी राहते, शीत राहते, थंड राहते. जमीन व पाण्याच्या तापमानातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते आणि परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्ट्यांची निर्मिती होते. वायुदाब पट्टे म्हणजे प्रेशरचे वेगवेगळ्या पट्ट्यांची निर्मिती होते. काही ठिकाणी शीत दाबपट्टा निर्माण होतो, काही ठिकाणी उष्ण दाबपट्टा निर्माण होतो. आता हे इयत्ता 7वीच्या भूगोलामध्ये तुम्ही
अभ्यासणार आहात. आणि या वायुदाब फरकामुळेच वाऱ्यांची पृथ्वीवर निर्मिती होते आणि या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. ही ग्रहीय वारे पृथ्वीचा पूर्ण भाग या ग्रहीय वाऱ्यांनी सामावून घेतलेला आहे. आणि याचं निर्माण होण्याचं कारण म्हणजे काय? पृथ्वीवर असलेला तापमानातला फरक. जमीन आणि पाणी उलट तापतात. जमीन आणि यामुळे ह्या ग्रहीय वाऱ्यांची काय होते? निर्मिती होते. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात आणि हे प्रवाह उष्ण किंवा शीत प्रवाह म्हणून ओळखले जातात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, उलट वाहतात. उष्ण प्रवाह कुठे वाहतात? नेहमी थंड शीत प्रदेशाकडे वाहतात. तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात आणि म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे. विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे कोणते वारे वाहणार? उष्ण वारे. आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे कोणते वाहणार? शीत वारे. आणि त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचं काय होतं? फेरवितरण होत असतं. उष्णता काय होते? परिवर्तित केली जाते, एकमेकाकडे ट्रान्सफर केली जाते. उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचं तापमान सौम्य करतात. तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान काय करतात? गरम करतात, उबदार करतात. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसून येतात, कंट्रोल करण्याचं काम करतात. कारण महासागरामध्ये काय होत आहे? मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प तयार होते. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते आणि ही क्रिया सतत चालू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस म्हणजेच पर्जन्याची निर्मिती होते. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यापासून वाफ तयार होण्याची निर्मिती महासागरामध्ये होते. महासागर हे पर्जन्याचं उगमस्थान आहे, पावसाचं उगमस्थान आहे. पाऊस कसा पडतो हे तर तुम्ही 5वीला शिकलात. पाण्याची वाफ तयार होते आणि या वाफेपासून ढग तयार होतात आणि या ढगांना थंड वारे लागले की पाऊस पडतात. म्हणजेच महासागर हे काय आहे? पर्जन्याचं उगमस्थान आहे, निर्मिती करण्याचं काम करतं. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी कुठे मिळते? महासागराला मिळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात सुद्धा कोण करतं? महासागर करतो. आणि शेवट म्हणजे पाऊस पडल्यानंतर ते पाणी शेवटी कुठे मिळतं? महासागराला. म्हणजे त्याची सुरुवात आणि सांगता करण्याचं काम कोण करतं? महासागर करतं. आता माहिती आहे का तुम्हाला? सागरी सानिध्य लाभलेल्या प्रदेशामध्ये हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी वेगवेगळी उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करणारा भाग ठरला. आपण सुद्धा सुट्ट्याला नेहमी समुद्राच्या ठिकाणी आपण पिकनिक काढतो, कारण हा भाग आपल्याला हवासा वाटतो आणि एकतर आपल्या मनोरंजनासाठी, त्याचबरोबर निसर्ग बघण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतं? तो आवडतो. या पुढचा घटक आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तर आज आपण काय पाहिलं की महासागर काय करतात? पर्जन्याची सुरुवात आणि सांगता करण्याचं काम करतात. त्याचबरोबर महासागरातून मिळवले जाणारं किंवा महासागरातून सुरुवात झालेला जो प्राचीन व्यवसाय आहे पाण्यापासून, तो म्हणजे मासेमारी. या मासेमारी व्यवसायाबद्दल आणि त्याचबरोबर माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती आणि या माशांचा वापर कशासाठी केला जातो म्हणजे औषध निर्मिती, खत निर्मिती आणि संशोधन यासाठी या जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या गोष्टी आज आपण पाहिल्या आहेत. पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत महासागरातून मिळणारे वेगवेगळी संसाधने.